श्री स्वामी समर्थ। वटपौर्णिमेला या 16 पैकी एक उपाय नक्की करा, संसार सुखाचा होईल। वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात। या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात। याशिवाय पौर्णिमेला साता लक्ष्मीची पूजा करणेही फलदायी मानले जाते। या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही। वटसावित्रीला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात। 1. हरभरा दान करा। वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे। या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे। जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर 1.25 किलो काळे हरभरे दान करा। याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे। हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल। 2. पुरुषांनीही हा उपाय करावा। वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी 108 वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी। असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते। 3. वटवृक्षाला दूध अर्पण करावे। या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाचे पाने डोक्यावर ठेवावे। पुढे जाण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। 4. गरजूंना अन्नदान करा। वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करा। खीर खायला द्या। या उपायाने धन, समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे। 5. हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा। वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा आणि हवन करा। असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते। 6. वटपौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुहासिनीचे वाण सर्व शृंगार अर्पण करावा। यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद नांदतो असे मानलं जातं। 7. ज्यांचे लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि पार्वती यांच्या मंत्राचा जप करावा। यामुळे लवकर विवाह होईल। 8. वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पती पत्नीने शंकर पार्वती मंदिरात जाऊन 11 परिक्रमा माराव्या। ताण दूर होण्यास मदत होईल। 9. वटपौर्णिमेला शिवमंदिरात बसून पती पत्नीने मंगल स्तोत्राचं पठण केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील। 10. या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यातही माधुर्य येईल। 11. या दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फूल नक्की चढवा, यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहते। 12. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर कायम राहतो असं मानलं जातं। 13. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। असं केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। 14. वैशाख पौर्णिमेचा दिवस शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शुभ मानला जातो। या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते। 15. भगवान विष्णूची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची यथासांग पूजा करावी। असं केल्याने घरात सुख समृद्धी येते असं म्हणतात। 16. धनप्राप्तीचे मार्ग या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी 11 पिवळे कवड्या अर्पण करा। यानंतर ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा। असं केल्यामुळे पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते।
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.